काल राज्यपाल महोदय भंडारा जिल्ह्यात होते आणि निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांनी तुम्हाला एक इशारापूर्व त्यांनी तुम्हाला सगळ्यांसमोर अपमानजनक वागणूक दिली आणि काय तुमची प्रमुख मागणी आहे? तुमची मागणी आहे की बा आदिवासीचे बजेटचे महामहिम साहेब अध्यक्ष असतात, आमच्या जिल्ह्यामध्ये आले, त्यामुळे त्यांच्यासमोर आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे असं शासनातर्फे आमची मागणी होती. एवढीच मागला का बा कलेक्टरच्या सहीने आम्हाला प्रवेश मिळतो आणि आपल्याकडे सर्व रेकॉर्ड आहे की कोण आदिवासी सेवक आहे, कोण आहे, त्यामुळे 2-4 पैकी एकाला तुम्ही बोलण्याची संधी दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तर तुम्ही आम्हाला त्या आणि महामंडळानं आम्ही कन्व्हिन्स केलं असतं बजेटच्या बाबतीत की आमच्याकडे काय अन्याय होतं आहे, आमचा बजेट कुठं जात आहे, आमचा बजेट आम्हाला मिळत नाही, हे बोलायची संधी तुम्ही आम्हाला दिली नाही. त्या आमच्यावर अन्याय असं बोललो. त्यावेळेस त्या कलेक्टर मॅडम ते बेलपात्रे जास्त बोलायचं नाही, माझ्यासमोर बोलायचं नाही, मी तुम्हाला कारवाई करीन. म्हणजे आम्ही त्यांच्यासमोर चोर होता. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला रिस्थिर मागणी करत आहोत, तर तुम्ही आम्हाला धमकवताय, आम्हाला आमच्यावर हे करताय. अशा प्रकारची वागणूक जर समाजाच्या प्रतिष्ठित आणि वयोवृद्ध नेत्याला किंवा वयोवृद्ध समाजसेवकाला दिली तर लोकशाही ही संपुष्टात येईल आणि नोकरशाहीचा हुकुमशाही होईल. आणि म्हणून माझी मागणी आहे आपल्यासमोर, अशा प्रकारचे वागणूक देणाऱ्या समाजाच्या नेत्या कोणाही व्यक्तीला अशा प्रकारचे अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नसावे, त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. त्यांनी ती कारवाई म्हणजे पहिल्यांदाची मागणी आहे ती आमच्या जिल्ह्यात अशा प्रकारचा अधिकारी नसावा. दादा काय सांगाल आंदोलनाच्या विषयी? आमचे भिशनजी संयम आदिवासी सेवक पुरस्कारते आहेत आणि माजी अध्यक्ष आहेत प्रकल्प संस्था आदिवासी आढावा समितीचे. आणि काल आमचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचे जेव्हा ते निवेदन देण्याकरिता कलेक्टर आपल्या अप्पर जिल्हाधिकारी बेलपात्रे मॅडम यांच्याकडे जेव्हा गेले असताना त्यांनी एवढंच म्हटलं की बा महामहिम राज्यपाल साहेब आले आणि आमच्यामध्ये आदिवासी सेवकांना जर तिथं संधी मिळली असती तर ह्या जिल्ह्याला चांगलं म्हणजे निधी मिळाली असती, याकरिता त्यांची मागणी होती. परंतु एक उद्धटपणाने बेलपात्रे मॅडमने तुम्ही जर तुमच्यावर मी कारवाई करतो म्हणजे ती दमदाटी त्यांनी दिली. एक वयोवृद्ध आमचे भिसन साहेब आहेत आणि त्यांना जर या प्रकारे जर ते दमदाटी देत असतील तर अशा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा आम्ही आदिवासी समाज संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरेल आणि याकरिता जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावं आणि शासन प्रशासनाला आमचे एक इशारा आहे. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.